मंडळी येताना पाहायला मिळते। माननीय श्री संदेश पाटील सर या ठिकाणी आलेले आहेत, माननीय श्री संदीप पाटील, त्यांच्यासोबत आपल्याला माननीय श्री रविशेठ पाटील आणि राजेश पाटील ही मान्यवर मंडळी मात्र या ठिकाणी बोर्ले संघाकडून आपल्याला एकत्रित होताना पाहायला मिळते। या मंचावरती आलेल्या सर्व पाहुण्यांचं आई 11 डेरवली या संघाकडून हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय आणि विनंती करतोय त्या ठिकाणी बोर्ले संघाला की आपण आता मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि मैदानावरती मात्र आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय। हॅलो हॅलो हॅलो, सॉफ्ट करा, सॉफ्ट थोडा बेस कमी करा। हॅलो हॅलो हॅलो, चला तर विनंती असेल बोर्ले संघाला जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजवून घ्या। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंच मात्र मैदानावरती जाऊन मैदानाचा ताबा घेत असताना आपण पाहतोय दोनही संघांना विनंती असणार आहे तुम्हाला पहिली 4 जी षटकं आहेत ना ती 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावी लागणार आहेत, अन्यथा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। आयोजन कमिटीकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय येतोय, त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष ठेवा। आणि जो रिव्ह्यू आहे ना, रिव्ह्यू हा फक्त बेमर चेंडूसाठी असणार आहे, अदरवाईज रिव्ह्यू नसणार आहे। या गोष्टींकडे मात्र लक्ष देणं फार गरजेचं असणार आहे। आपण पाहतोय दुसरा दिवस, या दुसरा दिवस मात्र आमदार चषक 2025 या सोमटण्याच्या मैदानावरती आपल्याला अगदी पाहायला मिळते। आजच्या दिवसातील पहिला सामना जय हनुमान बोर्ले विपक्ष JDM बेलवली या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला होताना पाहायला मिळतोय आणि प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान बोर्ले संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत फलंदाजीसाठी JDM बेलवली या संघाला आमंत्रित केले।
माननीय श्री अशोक पाटील बोरले यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांनाही विनंती असेल की आपण येऊन या ठिकाणी आमच्या मंचावरती विराजमान व्हायचे. माननीय श्री अशोक पाटील. चला आता लेट का होईना परंतु थेट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हुंजाताच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवाती यामध्ये ती मात्र ही शंका आपल्याला पाहायला मिळत नाही. अवी परब सर आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय या ठिकाणी जीवन गावण सर, मॅन फ्रॉम वाघली बाळा, हे दोनही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेनं अवी परब सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला जीवन गावण सर पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बोरले संघाकडनं श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी बेलवली संघाकडनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. जय दुर्गा माता बेलवली हा संघ मात्र आपल्याला नक्कीच एका बाजूने पाहायला मिळतोय. जर विचार केला तर दोनही संघांच्या नावामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एका संघाच्या नावामध्ये बजरंगबली अर्थातच हनुमंतरायाचं नाव पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर जय दुर्गा माता रुद्रावतार धारण करणारी देवी अशा दोन्ही संघांच्या नावामध्ये आपल्याला देवता पाहायला मिळतात. आता कोण कोणावरती हावी ठरणार मैदानाच्या आतमध्ये पाहायला लागेल, कारण ही स्पर्धा जर पाहिली ना तर या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच ही नॉकआउट मॅच पाहायला मिळते. तुमचा पराभव झाला की तुम्हाला लगेच घाटामध्ये दिवस मावळत घरचा रस्ता धरावा लागणार आहे. दर्शन पाटील आणि आकाश पवार अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते बेलवली संघाकडून. आणि बोरले संघाकडून या ठिकाणी प्रथम गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होतोय दर्शन पाटील. स्ट्राईक एंड वरती जो फलंदाज आहे ना त्याचं सुद्धा नाव दर्शन पाटील आहे आणि इकडून गोलंदाजी करणारा सुद्धा दर्शन पाटील आहे. आता कुठला दर्शन, इथे पहा झेल होण्याची संधी आणि एका दर्शननं दुसऱ्या दर्शनला चेंडू टाकत असताना अगदी त्याला विकेटचं दर्शन घडवलंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का, पहिला गडीगार तर पहिला बळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बेलवली संघाचा. पहिल्या चेंडूवरती दर्शन पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु ते एलिव्हेशन मिळालं नाही आणि मग पहिल्यांदा डीपमध्ये प्रोटेक्शन होतं पॉइंटला, तिथे मात्र झेल टिपला. दुसरा चेंडू आपल्याला तुषार चोरगे पाहायला मिळतील. चांगला फटका पाहायला मिळतोय. आल्या सरची काय घाणाघाती प्रहार पाहायला मिळतो. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू भीर 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 भीरत सीमारेषा पार. दर्शनवरती आक्रमण येतोय एक लांबच लांब षटकार.
पहिल्या चेंडूवरती दर्शन पाटीलने इथे बळी घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र तुषार चोरगेनं त्याला आल्यानंतर असा काही खरपूस समाचार घेतलाय. चेंडूला एका परफेक्ट एलिव्हेशन मध्ये सीमारेषा पार धाडत असताना षटकार खेचून काढलाय. इथे सुद्धा चांगला फटका पाहायला मिळतोय. गुडघा टेक सीमारेषेच्या दिशेने चेंडू जात असताना वन बाउन्स सीमारेषा ओलांडून जाईल. स्पर्धा जी क्षेत्ररक्षक आणि चेंडूच्या मध्ये लागली ना ती स्पर्धा इथून चेंडू आपल्याला जिंकताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण चौकार आपल्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. मग तुमच्या पिटाऱ्यामध्ये अगदी आक्रमक फटके असायला हवेत. चेंडूला दिशा देणं किंवा पॉवर हिटिंग स्ट्रोक तुमच्या मनगटामध्ये ते एलिव्हेशन असणं त्या स्ट्रोकमध्ये फार महत्वाचं असतं. इथे ते पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. तिथे नो चान्स असणार आहे. इथे सुद्धा चेंडू सीमारेषा पार जाईल. इथे सुद्धा पंच आपले हात जमिनीला समांतर फिरवताना पाहायला मिळतील आणि एक महत्वपूर्ण फटका इथे सुद्धा येताना पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार. चौकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपल्याला तुषार चोरगे हा खेळाडू पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी मात्र नक्की त्याच्या माध्यमातून आता मात्र गुड लेंथ स्पॉटवरती चेंडू टाकल्यानंतर अगदी आतल्या बाजूला वळण घेतोय या स्टँडकडे. तिथून हा फटका मात्र मिस होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं कमबॅक होत असताना 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती चौकार आणि आता मात्र 5व्या चेंडूवरती सूर गवसलाय, अर्थात डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा बॅटच्या राडारमध्ये इथे सुद्धा नो चान्स. चेंडू जाईल मिडॉनची दिशा ओलांडून सीमारेषा पार, मिळेल खणखणीत झणझणी तिखट षटकार. षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि पहिल्या षटकारा अखेर जर आपण पाहिल्यानंतर गोलंदाजाचा खरपूस समाचार मात्र इथून तुषार चोरगे नावाच्या फलंदाजाने घेत असताना धावफलकावरती तब्बल 20 धावा लावल्या गेल्यात. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आता आकाश पवार हा फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. अगदी पहिले 6 चेंडू पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्राईक वरती तो उभा पाहायला मिळाला. तुषार चोरगेनं फक्त 1 डॉट चेंडू केला. अन्यथा जर पाहिलं ना तर फक्त आणि फक्त चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून देण्याचं काम त्याच्या माध्यमातून झालंय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. दुसरं षटक घेऊन इथे सोमनाथ पाटील हलक्या हाताने खेळून काढले. ही गोष्ट क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. तुम्हाला सन्मान चेंडूला देता आला पाहिजे. इथे तो सन्मान दिला आणि या पाठीमागचं कारण काय ना, या पाठीमागचं कारण आहे तुषार चोरगे. ज्या 5 चेंडूमध्ये त्याने 20 धावा कुठून काढल्यात ना, तर त्याचा साथीदार मैदानाच्या आतमध्ये आकाश पवार आपल्याला जो पाहायला मिळतो त्याला माहिती आहे एका बाजूने धावा येत आहेत. तर मग त्याचं काय मैदानाच्या आतमध्ये काम आहे, त्याला स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम केलं. अशीच गोष्ट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2024च्या वर्ल्ड कपमध्ये घडली होती. बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ समोर असताना मॅक्सवेल एका बाजूने खेळत होता. पॅन कमीच्या पिटाऱ्यामध्ये त्या ठिकाणी मोठमोठे फटके होते, परंतु तो फक्त मॅक्सवेलला स्ट्राईकवरती आणण्याचं काम करत होता. तिथून मात्र पुनरागमन झालं ऑस्ट्रेलिया संघाचं आणि 2024च्या वर्ल्ड कपमध्ये चॅम्पियन ठरला. इथेच झेल घेण्याची संधी, परंतु शेवटच्या क्षणाला पहा फाटक्या हाताचा फलंदाज, फाटक्या हाताचा क्षेत्ररक्षक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू अगदी जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार.
चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी आता इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तुषार चोरगेने केलाय की काय, आपल्याला या फटक्यामध्ये मात्र तेवढी ताकद नजाकत पाहायला मिळाली. चेंडू मात्र चांगला पाहायला मिळाला. दरम्यान एक धाव मैदानाच्या आतमध्ये आली आहे. थोडीशी गती मंदावली म्हणावं लागेल. 26 धावा धावपलकावरती आल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना चांगली फलंदाजी. 3 चेंडू झालेत म्हणजे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडूंचा खेळ झालाय आणि 26 धावा धावपलकावरती लागल्यात. चांगलं धावफलक पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 6. येईल एक लांबच लांब षटकार. या आधीच्या चेंडूवरती तुषार चोरगे आवी ठरत होता. आता मात्र इथे आकाश पवारने सुद्धा एक रुद्रावतार मैदानाच्या आतमध्ये धारण केलंय आणि त्याने सुद्धा मोठमोठे पटके खेळायला सुरुवात केली. इथे मात्र बोर्ले संघावरती बेलवली संघ एक हावी होत असताना महत्वपूर्ण धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना तब्बल धावा 32 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 32 धावांचा पल्ला आतापर्यंत गाठलाय. मॅच बॉल आलाय. त्या ठिकाणी संघातील बाकीच्या खेळाडूंचं सुद्धा त्या ठिकाणी योगदान किती महत्वाचं असतंय. मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाजी करत असताना पाहतोय बेलवली संघाला आणि त्यांचाच खेळाडू त्या ठिकाणी मॅच बॉल जो आहे ना तो आणून देण्याचं काम करतोय. टीमच्या विजयासाठी केले जाणारे कष्ट हे फार महत्वाचे असतात. इथे मात्र शेवटपर्यंत फॉलो केलंय फलंदाजाला आणि म्हणूनच की काय परफेक्ट यॉर्करचं एलिव्हेशन आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाजीच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धाव घेतली जातीये परंतु हे षटक सुद्धा आपल्याला महागडं ठरताना पाहायला मिळते. तब्बल 13 धावा या षटकामध्ये आतापर्यंतच्या 5 चेंडूंवरती आल्यात. अजूनही एक चेंडू शिल्लक असणार आहे. गोलंदाजी मार्गवरती सोमनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळतोय परंतु सोमनाथनं जराशी पुनरागमन केलंय. इथे पंचांचं बोट आकाशाकडे. लेग विपोट विकेटची मागणी केली जाते आणि पंच कळवतील आवी परब सर. यस विकेट गोज डाऊन आणि ज्यानं आक्रमक केली तो तुषार चोरगेला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. DRSचा ज्यावेळेस या ठिकाणी वापर केला जातो ना त्यावेळेस आपण जर पाहिलं ना लेग बिफोर द विकेटमध्ये बॉल पिचिंग इम्पॅक्टिंग लाईन या आणि विकेट सिटिंग या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. इथे तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच की काय तुषार चोरगेला मैदानाच्या बाहेर यावं लागते. होतंय विकेटचं पतन. गोळ्याचं बंधन असणारे 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपल्या. तिसऱ्या षटकाला आपल्याला प्रारंभ होताना पाहायला मिळेल. मॅच सुरू होऊन 10 मिनिटं परफेक्ट कंप्लीट झालेली आहेत. त्यामुळे उर्वरित राहिलेल्या 10 मिनिटांमध्ये 2 षटकं जर टाकलीत तर ठीक. अदरवाईज तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. जय हनुमान बोर्ले संघाला विनंती असेल. दोन षटकांच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी 33 रन्स अर्थात 33 धावा आपल्याला तब्बल धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आकाश पवार आणि आकाश पवारच्या जोडीला आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपल्याला येताना पाहायला मिळतोय सूरज सावंत नावाचा हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशसाठी उजव्या यष्टीच्या बाहेर इथे मारा केला जातोय. पंचांकडे अशा भूत नजरेनं मागणी केली जाते वारंवार परंतु पंच सांगतील की सफल होण्याचा प्रयत्न केल्यामुळे मात्र तो डॉट प्रकारचा चेंडू असणार. इथे सुरुवात मात्र आपल्याला चांगली पाहायला मिळते दर्शन पाटील या गोलंदाजाची.
मागील षटकामध्ये मागला ठरला होता आणि इथे ती चुकी होताना पाहायला मिळते. फुल्लर लेनचा चेंडू आला तसा भिरकावून दिला. पॅरले स्ट्रोक पाहायला मिळतोय आपल्याला आकाश पवारच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार. लक्ष राहू द्या. गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडूला का डीजे बंद करत जा. हो आता चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने फटका खेळाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार काय अगदी वेगानं. इथे पहा 2 खेळाडूंमधील ताळमेळ बिघडताना पाहायला मिळतो. तू का मी का तू असं करता करता मात्र आकाश पवार आणि सूरज सावंत दोघांच्या मधलं ताळमेळ बिघडलं. 2 गाड्या एकाच पटरीवरती आपल्याला येताना पाहायला मिळाल्या आणि मग अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. इथे अपघात होताना पाहायला मिळतोय आपल्याला. सूरज सावंत बॅक टू द पॅव्हलियन. क्रिकेटच्या खेळामधील आत्महत्या. तीन विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावपलकानं आकार चांगला घेतलाय. 40 धावा धावपलकावरती जरी पाहायला मिळत असल्यानं तरी मात्र महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये इथे जाताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता वेदांत पवार आपल्याला नवीन खेळाडू पाहायला मिळते. इथे मात्र हलक्या हाताने एक डायरेक्ट हिटची संधी पहा. फेकी खराब होताना पाहायला मिळते. 1+1 इथे सुद्धा क्षेत्ररक्षण करा. 2 धावा घेतल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय परंतु रोखलं गेलंय. परंतु इथे मात्र मी म्हणेल खराब फिल्डिंग पाहायला मिळते. खराब फिल्डिंगच्या माध्यमातून मात्र मग दर्शन पाटीलचं षटक चालू असताना 4 चेंडू टाकलेत. 1 विकेट गेली. 1 डॉट 1 षटकार 1 दुहेरी धाव. 4 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या. अगदी महागडा ठरताना गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेकी तितकी सुरेख. कलेक्शन सुद्धा तितकं सुरेख. अर्थातच काय तर मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आपल्याला सुरेख होताना पाहायला मिळते. तब्बल 43 धावा धावपलकावरती लागले गेल्या. तिसरं षटक सुरू असताना शेवटचा चेंडू आपल्याला अजूनही पाहायला मिळेल. हलक्या हाताने खेळून काढला. सन्मानित करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिथे प्रोटेक्शन पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू डॉटाला. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 16 मिनिटं 3 षटकांमध्ये झाली. तर उर्वरित 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 षटक अजून टाकणं फार गरजेचं असणार आहे. अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. त्रेचाळीस धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 षटकांच्या अखेरीस. 4थं षटक घेऊन गोलंदाज साहिल पाटील आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. सांघिक 4था आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करीत मात्र पंचांच्या पाठमोऱ्या बाजूला सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. दरम्यान फक्त एकच धाव. सुरेख फेकी डेंजर झोनकडे आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षकांना थोडासा सूर्यदेवाच्या किरणांचा त्रास होताना पाहायला मिळतोय.
एक धाव मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आकाश स्ट्राईकवरती येताना पाहायला मिळतील. कोलवर पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती हेलिकॉप्टर स्ट्रोक मारायचा प्रयत्न केला जातोय परंतु तो एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. भन्नाट वेगानं अगदी टिचून गोलंदाजीचा मारा आपल्याला अचूक टप्प्यावरती पाहायला मिळालाय. हो 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 हो, काय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. द परफेक्ट यॉर्कर फर्निचर डिसमिस. आकाश पवार बॅक टू द पॅव्हिलियन. साहिल पाटील नवीन बॅटर डावकरे आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. इथे मात्र काय गोलंदाजी आपल्याला साहिल पाटीलचे पाहायला मिळतील. या दोनही संघांच्या मध्ये ना दर्शन पाटील आणि साहिल पाटील अशी नावाची दोन वादळं सेम टू सेम नावाने खेळताना पाहायला मिळतील. परंतु आपण पाहतो डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर डावकरे आता फलंदाजासाठी टाकलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. वाईड चेंडू स्वैर मारा, अवांतर धावेमध्ये भर पडते आणि अवांतर धावेने धावफलक पुढे सरसावते. 45 धावा धावफलकावरती. पुनश्च एकदा आपण पाहतो वाईड बॉल. त्या ठिकाणी वाईडीच लाईनवरती चेंडू टाकण्याचा जो प्रयत्न केला जातो ना तो असफल होताना पाहायला मिळतोय. अगदी जास्त वाईड चेंडू मात्र इथून साहिलच्या माध्यमातून टाकला जातोय परंतु फलंदाजाला खेळण्यासाठी इथून विट मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. थोडस स्वतःला सावरले. या चेंडूवरती काय होणार. ओ माइंड गेम साहिलच्या माध्यमातून नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सफल होताना पाहायला मिळते. आधी हीच गोलंदाजी करताना माइंड वापरलं होतं आणि माइंड वापरत असताना मात्र इथे आता फलंदाजाला पूर्णतः निस्तब्ध करून ठेवलाय. डॉट चेंडू पाहायला मिळालाय. क्रिकेट हा खेळ फक्त ताकदीचा किंवा फलंदाजीचा खेळ नसून या खेळामध्ये अगदी माइंडचा वापर सुद्धा करणं फार गरजेचं असतं. परंतु इथे या पटक्यावरती काय स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. डावकरे आताचा फलंदाज गलीच्या दिशेने चेंडू जात असताना सीमारेषा पार आणि इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते बेलवली संघाचं अर्धशतक आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळते. धावफलकावरती 50 धावा. माननीय श्री दीपक पाटील यांच्याकडून अगदीच आपण पाहतोय घरून फोनच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत बोर्ले टीमसाठी. दीपक पाटील सरांचा जर विचार केला तर आपण या रायगड जिल्ह्यामध्ये अगदी मोठमोठ्या टुर्नामेंट पाहतो आणि तिथमध्ये मोठमोठ्या टीम्स मात्र त्यांच्या माध्यमातून पॅक करून खेळवण्याचं काम केलं जातं. धन्यवाद दीपक सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो या षटकातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल साहिल पाटीलच्या माध्यमातून. मॅच बॉल दिलाय मैदानाच्या आतमध्ये. बेलवली संघाचं मात्र हे एक अनोखं कामकाज राहिले.
फलंदाजांसाठी त्या ठिकाणी जुना बॉल. ओ हो मोठा स्ट्रोक, परंतु उंची जास्त गाठले, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, भळीची टाळी. इथे अजून एक मोठा हादरा बेलोली संघाला लागताना पाहायला मिळतोय. संपली आणि साहिल पाटीलची जागा भरून घेण्यासाठी मंगेश पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये ना दर्शन पाटीलची विकेट घेतली होती. इथे सुद्धा चौथ्या ओव्हरमध्ये साहिल पाटीलची विकेट आपण घेतली. गोलंदाजी मार्कवरती 5वं षटक घेऊन प्रतीक पाटील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक हाणामारीचं षटक, कुथवीचं षटक ज्याला म्हटलं जातं ना, ते षटक आपल्याला पाहायला मिळतंय. हा पहिला चेंडू फटका फसलाय, स्वतः गोलंदाज झेलसाठी चेंडू खाली येतोय, निसटलाय हातामधून, परंतु प्रयत्न फार चांगले पाहायला मिळाले कारण चेंडू खूप दूरवरती होता. असं असताना सुद्धा त्याच्याकडून प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळाले. स्वतः कॉटनवूडची संधी निर्माण केली होती परंतु त्याच्यामध्ये यशस्वी झाला नाहीये. तोपर्यंत 2 धावा आल्यात. आता काय पाहायला मिळते, गुडगा टेक तमाशा देख, चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार, 6 धावा, षटकार. अगदी जर पाहिलं ना तर आतापर्यंत 58 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या स्पर्धेतला सर्वोच्च धावसंख्या 58च आहे. काल सुद्धा आपण या मॅच मध्ये पाहिलं 58 धावा झाल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये पहिल्या 2 चेंडूंवरती 8 धावा आल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या गाठणारा स्कोर आपल्याला पाहायला मिळेल काय? नक्कीच पाहायला मिळेल. इथे फक्त दिशा देण्याचं काम केलंय. तोपर्यंत 1 धाव आली आणि 59 धावा या स्पर्धेतला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट धावांनी बनलेला स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. 59 धावा. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. कशा प्रकारे आव्हान ठेवलं जाते 5 षटकांचा असणारा सामना. एका बाजूने जर पाहिलं ना तर जो फलंदाज येईल तो फक्त आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. दर्शन पाटील, आकाश पवार आणि तुषार चोरगे या 3 फलंदाजांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालत असताना धावा जमवण्याचं काम केले. त्यानंतर मात्र कुठलाही फलंदाज जास्त वेळ टिकला नाहीये मैदानावरती. इथे बॅटची हलकीची कला घेऊन फस्लिपच्या माध्यमातून चेंडूला अडवलं जातं. इथे सुद्धा एक धाव आता गोलंदाजाचं कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजानं चांगलं कमबॅक केलं. या ठिकाणी स्वतःला सावरत असताना षटकार आल्यानंतर मात्र त्याने स्वतःला सावरत असताना 2 चेंडूंवरती 2 सिंगल दिल्यात. म्हणजे आता चिकाटीची गोलंदाजी करतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. धावफलकावरती तब्बल 60 धावा पाहायला मिळाल्यात. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे पंचांकडून DSRची मागणी केली जाते, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम.
कधी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल कॉमेंट्रीच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं ना, तर DSR घेतला गेला की असं म्हटलं जायचं धोनी रिव्ह्यू सिस्टम. धोनी रिव्ह्यू सिस्टम अशी आपल्याला पाहायला मिळायची. भारताचे माजी करणार नक्कीच फलंदाज या ठिकाणी बाद असणार आहे. फलंदाज बाद आहे, फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. यष्टीरक्षकांनी ते सुलभ चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू आल्यानंतर अगदी यष्ट्या सरळ उद्ध्वस्त केल्यात. म्हणूनच की काय फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. वेदांत पवार मैदानाच्या बाहेर येतील. मंगेश पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ असणार आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा आल्यानंतर नंतरच्या 3 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात. चिकाटीची आणि कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते इथून प्रतीक पाटीलच्या गोलंदाजीवरती. 61 धावा बेलोली संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवरती काय केलं जाणार, किती धावा, आता कशा प्रकारे आव्हान समोर ठेवलं जाईल या गोष्टीकडे फार लक्ष असणार आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. दरम्यान सीमारेषेच्या दिशेने 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार येतो. एक खणखणीत चौकार आणि या चौकारानं जर धावफलकाचा विचार केला ना, 65 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. तर चांगली आपलातून फलंदाजी पाहायला मिळाली बेलवली संघाची. विजयासाठी 66 धावांची गरज असणार आहे 30 चेंडूंमध्ये. विनंती असणार आहे बेलवली संघाला आपले प्लेइंग 11 घेऊन लगेचच आपण मैदानामध्ये यायचंय. कुठल्याही प्रकारची वेळ न दवडता, आपल्याकडे वेळ फार कमी असणार आहे, त्यामुळे ती वेळ आपल्याला या ठिकाणी वाचवावी लागणार आहे. येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 13.2च्या सरासरीनं बोर्ले या संघाला मात्र धावा जमावा लागतील त्या 66. आणि विनंती करतोय नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी या ठिकाणी लगेचच खेळाडू जर उपलब्ध असतील ना, श्रीदत्त नौपाडा संघ आणि वारपोली संघ या दोनही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे, कर्णधारांना विनंती, आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. आमंत्रित करतो या ठिकाणी समालोचनासाठी माननीय श्री रोशन पाटील सरांना. बोर्ले गावचे चिरंजीव म्हणून आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी समालोचन आपल्याला होताना पाहायला मिळेल, म्हणजे आम्हाला थोडासा सर आधार मिळेल तुमच्या माध्यमातून. धन्यवाद. तुम्ही आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या आणि मी या दोनही संघांना विनंती करतोय की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. श्री दत्त नौपाडा संघ आणि वारपोली संघ दोनही संघांना विनंती असेल, कर्णधार या ठिकाणी उपस्थित असतील ना तर लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. चला, नौपाडा आणि वारपोली संघ. यस, थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला ऑफिशियल कॉल असेल, एका बाजूला आपण टीम पाहणार आहोत नौपाडा आणि दुसऱ्या बाजूला वारदोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती केली जाते फर्स्ट ओव्हर संपायच्या अगोदर टॉस साठी यावं लागेल, नाही तर पॅनलाइज केलं जाईल. हा आयोजकांचा कडक नियम तुम्हाला लागू केला जाईल. इथून मात्र मॅच आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला JDM बेलवली विपक्ष जय हनुमान बोर्ले, या दोन टीम दरम्यान खूप चांगली लढत प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल, कारण एकंदरीत विचार केला 5 षटकांचा सामना होता. 5 षटकांच्या सामन्यामध्ये तब्बल 64 धावा 65 धावा 65 धावा बनवल्या गेल्या. 66 धावांचा टार्गेट इथे सेट केलाय जय हनुमान बोर्ले टीम समोर. मात्र कशा रीतीने बॅटिंग केली जाईल 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी चांबो आणि संदेश पाटीलच्या माध्यमातून, कारण JDM बेलवली संघाची जर पाहिली तर गोलंदाजी एक स्ट्रॉंग राहिली आहे. प्रत्येक मैदानावर आपल्या गोलंदाजीचा दबदबा त्याने देखील कायम ठेवला. आज कशा रीतीने बॅटिंग करेल बॉलिंग करेल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. प्रफुल्ल पाटील आणि संदेश पाटील ही सलामीवीर मैदानामध्ये आपण दाखल होताना पाहतोय. पहिली मॅच आजच्या दिवसातील दुसरी रजनी. आज आपण डे नाईट स्पर्धेमध्ये आपण ही मॅचेस एन्जॉय करताना आपण पहिली मॅच आज एन्जॉय करतो.
हनुमान बोरले, दुसऱ्या बाजूला जेडीएम बेलवली. ही मॅच प्रेक्षक वर्गाला एन्जॉय करायला मिळते आणि टॉस साठी दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहिलेत. नौपाडा आणि दुर्वेश वारकरी. गोवारी कर्णधार आपल्याला नौपाड्याचा पाहायला मिळतोय. त्यांच्यासोबत आपल्याला कर्णधार पाहायला मिळतील. त्यांच्यासोबत वारदोली संघाचा कर्णधार सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मी विनंती करतोय आमचे सन्माननीय अतिथी राज गोल्डनमॅल यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय आमचे सन्माननीय अतिथी राज गोल्डनमॅल आणि दोन कॅप्टन यांच्या मध्ये होणारी नाणेफेक आपण पाहणार आहोत. एका बाजूला नौपाडा, दुसऱ्या बाजूला वारदोली यांच्यामधली बिग फाईट आपल्याला एन्जॉय करायला मिळेल. 5 षटकांची मॅच आणि 2 षटक पॉवर प्ले असणार आहे. त्याच्यानंतर कशा प्रकारे रणनीती आखल्या जातील दोन्ही टीमच्या माध्यमातून. टॉस होते इथे. टॉस जाते ती वारदोलीच्या बाजूनं. आमच्या स्कोरर आमच्या बरोबर निकेत पाटील. रावे पेन. रावे गाव म्हटलं तर एकाच गावामध्ये 8 टीम्स असतात आणि त्यांच्यामध्येच होणाऱ्या लढती खूप चांगल्या असतात. इथून मात्र प्रथम प्रफुल्ल पाटील खेळण्यासाठी सज्ज. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल डॉट आपण पाहिला. बॉलिंग मार्कवर तयार झालाय सूरज सावंत. हा देखील बेलवली संघाचा ट्रम्प कार्ड आहे आणि कशा रीतीनं बॉलिंग करेल हे देखील पाहणं गरजेचं. पहिला बॉल जरूर आपण डॉट पाहिला. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडूमध्ये पहिला चेंडू जरूर आपण डॉट पाहिला. मात्र एक डॉट पर्सेंटेज तुम्हाला कमी केलावे लागतील या मॅच मध्ये, कारण समोर 66चं आव्हान आहे. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न इनसाइड एज जरूर लागली होती, मात्र तिथे क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहिलं. मात्र ही कॅच कुठेतरी शॉर्ट होती, मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलं. लगातारच्या दुसऱ्या बॉलवर देखील कोणती धाव नाहीये, म्हणजे कमबॅक बॉलिंग आपण सूरज सावंतच्या माध्यमातून पाहतोय. समोर प्रफुल्ल सारख्या मोठ्या बॅट्समनला, प्रफुल्लला मागच्याच 2 दिवसामागे प्रफुल्लनं देखील आपल्या स्वप्नातली बाईक इथे पटकावली. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न आणि कॅच हवे तिथून, मात्र प्रफुल्ल सारखा मोठा फलंदाज बॅक टू द पवेलियन. ही विकेटची नितांत गरज होती जेडीएम बेलवली संघाला आणि ती विकेट इथे मिळते. प्रफुल्ल मात्र 0वर बाद होऊन तंबूमध्ये परततोय. ज्या बोर्ले संघाला चांबूकडून अपेक्षा होत्या, मात्र चांबू निराश करतोय आपल्या प्रेक्षक वर्गानं, आपल्या पाठीराख्यानं, आपल्या टीमला. कारण चांबू जर या मैदानामध्ये तळ टोकून राहिला असता तर या मॅचचा रिझल्ट आपल्याला वेगळा पाहायला मिळाला असता का. मात्र अजूनही भूषण पाटील आणि संदेश पाटील यांच्यावर दारोमदार असणारे, कशा रीतीनं बॅटिंग करेल येणारे. हॅलो, 3 बॉलचा खेळ संपला, एकही धाव नाहीये. या बॉलवर सेफ हँडेड खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट रिजनला चेंडू फील्ड केला गेला. 1 धाव या बॉलवर मिळवली गेली, म्हणजे संघाचा अकाउंट ओपन केलं गेलंय. 66 धावांचा पाठलाग करताना 4 चेंडूंचा खेळ संपताना सिंगल रन्स आपण पाहतोय. 66 धावांचा पाठलाग करताना आज संदेश पाटील आपला खात्यातील मोठमोठे फटके खेळावे लागतील. इथून मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो पंचांचा इशारा येणं बाकी. इट्स द मॅक्सिमम 6 धावांसाठी षटकार. 5व्या चेंडूवर संदेश पाटीलनं आक्रमक रूप धारण केला आणि बॉल धाडला तो मिड विकेट रिजनला षटकारासाठी. या 6 धाव्याने मनोबल वाढलं असेल तो बोर्ले टीमचं, कारण एकंदरीत विचार केला तर 6 धावेने स्कोरबोर्डवर 7 धावा पाहतोय. 66 धावांचा पाठलाग करत असताना जय हनुमान बोर्ले टीमचा.
स्पीडअप करायचं आहे पंच, कारण डे नाईट हंगामामधल्या मॅचेस आहेत आणि कंपल्सरी पहिली मॅच ज्या पहिल्या 4 मॅचेस होतील त्या कंपल्सरी आपल्याला 5 षटकांच्या खेळवायच्या आहेत, त्यामुळे सहकार्य दोन्ही टीमचं राहील. इथून मात्र पहिल्या चेंडूवर संदेशनं आक्रमक रूप धारण केला आणि चेंडूदारला 6 धावांसाठी दुसरा बॉल खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र तुतुमेव करताना आपण पाहिलं, फिल्डर जरूर फंबल झाला, मात्र एक धाव या बॉलवर देखील जोडली जाते. एकंदरीत विचार केला तर P1चा पहिला षटक संपताना धावफलकावर धावा आपण 8 पाहतोय. येणारा समीकरण आपण पाहणार आहोत 24 बॉल आणि 58 धावांची गरज. 24 बॉल 58 धावा मोठं टार्गेट इथून असणारे जहानमान बोर्ली टीम समोर. मात्र संदेश पाटील आणि भूषण पाटील कशा रीतीनं बॅटिंग करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मंगेश पाटील हा खूप अनुभवी गोलंदाज जेडीएम बेलवली संघाचा, सातत्यानं चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी राहिली आहे. ती मंगेश पाटीलच्या माध्यमातून कशा रीतीनं बॅटिंग करेल, कारण समोर संदेश पाटील, तितकाच अनुभव आहे संदेश पाटीलकडे. 1-2 मोठी हिट या ओव्हरमध्ये देखील पाहिले तर मॅच अंतिम टप्प्यामध्ये रंगतदारी होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे, कारण प्रेक्षक वर्गाला ही मॅच मात्र नक्कीच लाच्या मुवमेंटला जावी आणि मनोरंजन व्हावं हेच हवं असतं. मात्र येथे देखील बरेचसे आपण मान्यवर पाहतोय. आलेल्या मान्यवरांचा मी शब्दन सोमनांनी सहर्ष स्वागत करतो. तदनंतर सर्व स्कोरर, समालोचक, कॅमेरा वर्क, 24 लाईव्ह इव्हेंट यांचा देखील मी सन्मान करतो. यावेळी संदेश पाटील अटकलाय जाल्यामध्ये, कोणतीही चुकी नाहीये. टेकन केली एक कॅच इथे आकाश पवारच्या माध्यमातून आणि बॅक टू द पवेलियन संदेश पाटील दुसरा मोहरा इथून मात्र जेडीएम बेलवली संघ बाद करताना. देवेंद्र पाटीलला पाहतोय. देवेंद्र पाटीलला विसरून चालणारी या हंगाम मागचे काही हंगाम खूप गाजवून सोडले. त्या बॅट्समनने आज कशा रीतीने बॅटिंग करेल, कारण गरज आहे ती 66 धावांची, त्यामधल्या 8 धावा बनल्या गेल्या. पहिल्या चेंडूवर संदेश पाटील सारखा मोठा विकेट इथे बाद करण्यात यश मिळालं, कारण मंगेश पाटील खूप अनुभवी गोलंदाज आहे. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये ओरपीच प्रकारचा बॉल होता, त्याला मात्र फेकून दिला मिड विकेट रिजनला. इट्स अ देवा ब्रँड षटकार. थँक्यू देवेंद्र पाटील. पहिल्याच बॉलवर आक्रमण करताना आपण पाहिलं, पहिल्या बॉलवर संदेशची विकेट मिळाली होती. तदनंतर मंगेशच्या दुसऱ्याच बॉलवर आक्रमक रूप धारण करताना देवेंद्रला पाहिलं. एकंदरीत स्कोरबोर्डचा विचार केला 14 धावा आपण पाहतोय. खूप चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण 66 धावांचा पल्ला गाठायचा आहे इथून बोर्ले टीमला. मंगेश पाटील अनुभव चांगला आहे. हा बॉल देखील शॉर्ट पिच प्रकारचा होता आणि त्याला फेकून दिला. इट्स अ क्लिअर माहिती, इट्स अ 6 रन्स फॉर देवा पाटील. पण पाहतोय एकंदरीत विचार केला तर लगातारच्या 2 बॉलवर 2 सिक्स पाहतोय.
जर विचार केला जशी बॅटिंगची गरज होती ती बॅटिंग देवेंद्र पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. जरूर चांबो बाद झाला, संदेश पाटील बाद झाला, तदनंतर मात्र देव्या आपल्या खांद्यावर धुरा सांभाळताना एकंदरीत 66 धावांचा पाठलाग करताना स्कोरबोर्ड लागलाय तो 20च्या घरामध्ये. एक टॅपिंग क्रिकेट आपण पाहिला, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला जरूर होता, मात्र इथे नकार देतोय आणि एका धावेने स्कोरबोर्ड पोहोचतोय 21च्या घरामध्ये. येणारं समीकरण देखील आपण चेंज होताना पाहतोय. एकाने 2 षटकार या ओव्हरमध्ये मंगेशच्या पाहिला. मंगेशच्या षटकातील विचार केला तर 4 बॉल फेकलेत आणि त्यामध्ये 13 धावा खर्च केल्यात. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. समोर ऑन स्ट्राईक भूषण पाटील. हा बॉल ऑफ स्टिकला फेकला होता, कोणताही कनेक्शन नाहीये. बॅटचा आशाभूत नजरेने पाहतोय बॅट्समन, मात्र इथे पंचाचा कोणताही इशारा नाहीये. इट्स अ डॉट बॉल आपण पाहिला. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील भूषण पाटील कशा रीतीनं खेळून काढेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. हा खेळण्याचा प्रयत्न भूषण पाटीलच्या माध्यमातून येतो. इट्स अ क्लिअर माहिती षटकार. बॉल तो लॉंगॉनच्या रिजनला एक दमदार षटकार. (27) 27 धावा धावफलकावर लागल्या 2 षटकांचा खेळ संपताना आणि येणारे उर्वरित 18 बॉल आणि धावांची गरज असणार आहे. 39 धावांची गरज. देवेंद्र पाटील आणि भूषण पाटील मात्र आपल्या खांद्यावर धुरा सांभाळताना आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये सूरज सावंतनं 8 धावा खर्च केल्या होत्या, त्यामध्ये 1 विकेट जरूर मिळवली होती ती चांबोची. तदनंतर इथून चांगली बॅटिंग करताना आपण पाहिलं देवेंद्र पाटील आणि भूषण पाटीलला. येणारे या 18 बॉलमध्ये 39 धावांची गरज. देवेंद्र पाटील ऑन स्ट्राईक असणारे, नॉन स्ट्राईक एंडला भूषण पाटील हे मोठे ट्रम्प कार्ड आहेत बोर्ले टीमच्या. मिडल ऑर्डरला चांगली सातत्यानं बॅटिंग करत असतात आणि आज कशा प्रकारे बॅटिंग करतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. सूरज सावंत पुन्हा एकदा तयार. हा शॉट बॉल होता, मात्र इथून देवेंद्र पाटीलची खेळी मात्र इथे समाप्त होते. ज्या देवेंद्र पाटील कडून आशा जास्त होती तो देवेंद्र पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. असताना ऋतिक पाटीलनं जर लगातार 2 षटकार लगावले तर संतोष महाराज पाटील यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल ऋतिकसाठी. सूरज सावंत तयार झाला. पहिल्याच बॉलवर देवेंद्र पाटील सारखा मोठा बॅट्समन इथून मात्र पॅव्हेलियन मध्ये येताना आपण पाहिला. ऋतिक पाटील, भूषण पाटील कशा प्रकारे बॅटिंग करेल. येणारे 17 बॉल 39 धावांची गरज. या ओव्हरमध्ये मोठे हिट खेळावे लागतील तर कुठे आव्हान. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न पॉइंट रिझनला जसा सुईमधून धागा रोवा तशा प्रकारचा हा फटका आपण पाहिला. पॉइंट रिझनला येतोय चौकार. तो 31च्या घरात समीकरण बदलते. 16 बॉल आणि 35 धावांची गरज. 16 बॉल 35 धावा बनवल्या जातील का इथून मात्र रोखलं जाईल बेलवली टीमच्या माध्यमातून. चांबोनं निराश केलं यावेळी जयहनुमान बोर्ले टीमला. मात्र भूषण आणि
ऋतिकची चांगली बॅटिंग पाहिली, यावेळी अजून एक चांगला फटका आपण पाहिला. येतोय हा एक चौकार. या 4 धावेने नक्कीच मनोबल वाढलं असेल, कारण समीकरण देखील बदललं गेलं. 15 बॉल आणि 31 धावांची गरज. सूरज सावंतनं जरूर देवेंद्रला बाद केलं, तद्दन ऋतिक पाटीलचा मात्र बल्ला इथे बोलताना पाहिला. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार. त्याच रिझनला पॉइंट रिझनला आपण पाहिले. इथून मात्र या 2 चौकाराने नक्कीच ऋतिकचं देखील मनोबल वाढलं असेल आणि पाठीराख्यांच्या देखील आपण प्रोत्साहन चांगला पाहिला बोर्ले टीमसाठी. एकंदरीत विचार केला तर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 35च्या घरामध्ये. येणारं समीकरण 15 बॉल 31 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतोय. i11 डेरवली या चषकामध्ये. पुन्हा एकदा तयार सूरज सावंत. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, टॅपिंग क्रिकेट पाहिला. एक सिंगल कंप्लीट केली जाते, एक सिंगल या बॉलवर आली आहे. येणारं समीकरण बदलतोय. 14 बॉल 30 धावा. एखादा या 2 बॉलवर मोठा हिट आला तर नक्की मॅच अंतिम षटकापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. मात्र तसं होईल का की मॅच अगोदर संपवली जाईल हे देखील पाहणं गरजेचं, कारण भूषण पाटील एक मोठा अनुभव आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये खूप टचमध्ये राहिलेला हा फलंदाज भूषण पाटील. हा खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट रिजनला खेळायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर रिजनला चांगली फिल्डिंग आपण पाहिली. कोणती धाव नाहीये, डॉट बॉल. इथून समीकरण आपण पाहिला तर 13 चेंडू 30 धावा. एखादा मोठा हिट या चेंडूवर येईल का हे देखील पाहणं गरजेचं. सूरज सावंत हा देखील अनुभवी गोलंदाज जेडीएम क्रिकेट संघाचा आपण पाहतोय. हा बॉल लाईन पाहिली जाते, पंचाचा इशारा कोणताच येत नाहीये आणि डॉट बॉलची समाप्ती आपण पाहिली. भूषणला लगातार 2 बॉल डॉट फेकले सूरज सावंतच्या माध्यमातून. समीकरण बदलला गेला. येणारे 12 बॉल आणि 30 धावांची गरज, म्हणजे प्रति षटकामध्ये 15ची सरासरी राखावी लागेल. इथून बोर्ले टीमला कशा प्रकारे बॅटिंग करेल बोर्ले टीम हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण समोर तितकंच कडवं आव्हान असेल जेडीएम बेलवली संघाचं. मात्र जेडीएम बेलवली संघाकडे कोणते गोलंदाज असे असतील की या 30 धावा वाचवतील. मात्र कशा प्रकारे बॅटिंग राहील ऋतिक पाटील आणि भूषण पाटीलची. स्पीडअप करायचंय. दोन्ही टीमला वारंवार सूचना दिल्या जातात, कारण मॅचेस आपल्याला भरपूर खेळवायचे आहेत आणि अशा प्रकारचा उशीर झाला तर नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये तो उशीर आपल्याला महाग पडू शकतो. मात्र तशा प्रकारचं कुठलंही वातावरण इकडे व्हायला नको, यासाठी सहकार्य तुमचं नक्कीच गरजेचं असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर तयार झालाय. इथून वेदांत पवार समोर ऋतिक पाटील ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी सज्ज झालाय. ज्या ऋतिक पाटीलनं 2 चौकार दाखवले आणि बोर्ले संघाला सुस्थितीत आणलं ते ऋतिक पाटील आणि नॉन स्ट्रायकिंगला भूषण पाटील. वेदांत पवार तयार झालाय. कशा प्रकारे बॉलिंग करेल वेदांत पवार हे देखील पाहणं गरजेचं आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र चेंडू फरार होतोय. मिसफील्डच्या जोरावर येतोय हा चौकार. या 4 धावेने संघ पोहोचताय तो 40च्या घरामध्ये. जी स्थिती हवी होती बोर्ले संघाला ती स्थिती इथे निर्माण झाली आहे. जी गरज होती बोर्ले संघाला मस्ट निडेड खेळ करण्याची तो ऋतिक पाटील इथे खेळ करतोय आणि चांगल्या फॉर्म मध्ये असताना ऋतिक पाटील या मॅच मध्ये मॅच विनिंग पारी खेळेल का हे देखील पाहणं गरजेचं. वेदांत पवार ज्याच्या पहिल्या चेंडूवर मिसफील्डच्या जोरावर मिळालेला चौकार हा नवसंजीवनी असणार आहे ती बोर्ले टीम साठी. येणारे 11 बॉल आणि 26 धावांची गरज. इथून कशा प्रकारे हे 5 बॉल फेकेल वेदांत पवार हे देखील पाहणं गरजेचं आहे. आपण ऋतिक पाटीलला ऑन स्ट्राईक पाहतोय. हा खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज आणि इथून मात्र आकाश पवार कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज इथून बाद होतोय तो ऋतिक पाटील. तर नवीन बॅट्समन आपण मैदानामध्ये पाहतो. रिषभ पाटील
ऋतिक पाटील जो घातक ठरत होता, मात्र त्याला तंबूच्या आशयाला पाठवताना यश मात्र बेलवली संघाला पाहायला मिळालं. वेदांत पवारनं कमबॅक केलं, पहिल्या बॉलवर चौकार, तदनंतर कमबॅक ऋषभ पाटील ऑन स्ट्राईक, समोर राईट हँड राऊंड विकेटने तयार झालेला हा वेदांत पवार तयार झालाय, समोर ऋषभ पाटील. आणि हा बॉल लोअर फुल टॉस होता, मात्र मिस टायमिंग केलाय, बॅटची एज लागून चेंडू गेलाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये कोणतीही धाव मिळत नाही. एकंदरीत विचार केला तर 9 बॉल 26 धावा. येणाऱ्या 3 बॉलवर खूप काही रहस्य दडलंय, कारण येणाऱ्या 3 बॉलमध्ये एखाद 2 मोठे फटके आले तर नक्कीच बोर्ले संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. हा खेळण्याचा ट्रॅपिंग क्रिकेट आपण पाहिला. एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, आणि कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. एकच धावेवर समाधान मानतो इथून भूषण पाटील आणि ऋषभ पाटील. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 41च्या घरामध्ये. येणारे 8 बॉल 25 धावांची गरज. विचार केला तर पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवर सिंगल. म्हणजे कमबॅक खूप चांगलं राहिलं वेदांत पवारच्या माध्यमातून. मात्र इथे मोठा तगडा आव्हान असेल भूषण पाटील सारख्या मोठ्या बॅट्समनचं. हा बॅटची एज, आणि इथून मात्र भूषण पाटील बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय या मॅच मध्ये कोणताही फलंदाज आपलं अस्तित्व कायम ठेवू शकला नाही, कारण एकंदरीत पाहिलं तर प्रत्येक बॉलवर अटॅक करताना आपली विकेट तिथून गमावून बसताना आपण पाहिलं. ऋषभ पाटील थोडासा नाराज करताना आपण जरूर पाहिला. तदनंतर भूषण पाटीलवरची जिम्मेदारी होती ती जिम्मेदारी पूर्ण करता आली नाही. बॅटची इनसाइड एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला आणि भूषण पाटील देखील पॅव्हलियनच्या रस्त्याला आपण पाहिला. नवीन बॅट्समन इथून मैदानामध्ये जात असताना सोमनाथ पाटील. येणारे 7 बॉल आणि 25 धावांची गरज. या बॉलवर एखादा षटकार आला तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये आपण बोर्ली टीमला पाहू. मात्र तसं घडेल का, समोर सोमनाथ पाटील. सोमनाथ पाटील ट्रम्प कार्ड आहे बोर्ले टीमचा, ऑलराऊंडर. खूप चांगली सातत्यानं बॅटिंग आणि बॉलिंग करत आलाय. आज कशा रीतीनं बॅटिंग करेल हे देखील पाहणं गरजेचं. हा बॉलवर सिंगल धाव येते. सिंगलच्या बरोबरीने संघ पोहोचलाय तो 42च्या घरामध्ये. येणारे 6 बॉल आणि 24 धावांची गरज, म्हणजे 6 बॉल मध्ये 4 षटकार इथून मारावे लागतील. ते ऋषभ पाटील आणि सोमनाथ पाटीलला. जर चांबो शून्यावर बाद झाला, संदेश पाटीलनं 1 षटकार दाखवला, तदनंतर आपली विकेट गमावून बसला. तदनंतर देवेंद्र पाटीलच्या माध्यमातून आपण 2 6 पाहिले, तदनंतर तो विकेट देऊन बसला. तदनंतर ऋतिकच्या पाटील बॅटमधून आपण 3 चौकार पाहिले, त्याची विकेट पाहिली. भूषणच्या बॅटमधून 1 6 पाहिला, त्याची विकेट पाहिली. तदनंतर इथे ऋषभ आणि सोमनाथ खेळ करताना आपण पाहतोय. एकंदरीत विचार केला 6 बॉलचा खेळ बाकी आहे, धावांची गरज असणार आहे 24. 6 बॉलमध्ये 24 धावा बनवल्या जातील का सोमनाथच्या माध्यमातून? ही मॅच मात्र जिंकून देईल का सोमनाथ, हे देखील पाहणं गरजेचं आहे. काल आपण या मैदानावर धावा चेस होताना देखील पाहिल्या, मात्र आज कशा रीतीनं बॅटिंग केली जाईल सोमनाथच्या माध्यमातून, कारण समोर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतो स्वप्नील निकम. स्वप्नील कशा प्रकारे गोलंदाजी करेल? सोमनाथ खूप तगडा अनुभव सोमनाथकडे, कशा प्रकारे बॅटिंग करेल, 4 षटकार या ओव्हरमध्ये लगावेल का, हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. येणारे 6 बॉल 24 धावा. मॅच ऑन होतीये. पहिल्या बॉलवर जर मोठा हिट आला तर मॅच रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. तसं घडेल का, हे रोखण्यासाठी तयार झालाय स्वप्नील. हा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल होता, मात्र चकलाय तो सोमनाथ. कोणती धाव या बॉलवर मिळत नाहीये.
आपला डेरवली तर नक्कीच सोमनाथ पाटीलचे विकेट मात्र इथे मैदानातून बाहेर येताना पाहतोय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये पाचारण करताना आपण जरूर पाहणार होतो दर्शन पाटील. तर येणारे 4 बॉल 24 धावा लगातारच्या 4 बॉलवर 4 मोठे हिट लगावावे लागतील. कुठे चुका झाल्या या पाहाव्या लागतील बोर्ले टीमला. चांबो मात्र जरूर शून्यावर बाद झाला. तो कुठेतरी जेडीएम बेलवली संघाला प्लस पॉइंट ठरला असेल या मॅच मध्ये शिरकाव करताना. मात्र मॅच मध्ये कसं काय होणार हे शेवटचं जोपर्यंत बॉल पडत नाही तोपर्यंत आपण भागीत करू शकत नाही. येणारे 4 बॉल आणि 24 धावांची गरज. दर्शन पाटील स्ट्राईक एंडला बॅट्समन पाहतोय तर नॉन स्ट्राईक एंडला रिषभ पाटीलला आपण पाहतोय. स्वप्नील चांगली बॉलिंग करतोय. 2 बॉल जरूर आपण पाहिले. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट. सोमनाथ सारख्या मोठ्या बॅट्समनची आपण पाहिली. येणारे 4 बॉल 24 धावांची गरज. स्वप्नील तयार झालाय. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय थांबलाय कारण बॉल डिलिव्हर करण्यापेक्षा थांबणं तितकंच महत्वाचं असतं. समीकरण बदललं जातंय. 4 बॉल 24 धावा ह्या बनल्या जातील का? हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे आणि इथून सूरज सावंत जज करतोय आणि विकेट इथून मिळते ती दर्शन पाटीलची. मॅच मात्र वन साइड आपल्याला पाहायला मिळते. जेडीएम बेलवली संघ या मॅच मध्ये हळूहळू आपली शिक्कामोर्तब करताना आपण पाहतोय. दर्शन पाटील, ज्या दर्शन पाटीलवर खूप अपेक्षा असतील बोर्ले संघाच्या, मात्र त्या अपेक्षेला निराश करतोय आणि मैदानातून परत येतोय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये पाचारण करताना आपण पाहतोय सिद्धू तांडेल. ज्या सिद्धू तांडेलने एक मॅच मध्ये रंगत निर्माण केली होती ती पालेश्वरीच्या मैदानावर, ज्या मैदानावर 2 बॉल आणि 11 धावांची गरज असताना जाऊन लगावलेला एक षटकार आणि त्या षटकाराने नवसंजीवनी मिळाली होती. मात्र शेवटच्या अंतिम बॉलवर 5 धावांची गरज असताना कुठेतरी शॉर्ट मिस टायमिंग केला आणि तो सामना जहनमान बोर्ले टीमला गमवावा लागला होता. 3 बॉल आणि 24 धावांची गरज असताना आता मात्र 2 बॉल आणि 24 धावांची गरज. तर नक्कीच 2 बॉल 24 धावा. पहिलं मेडन षटक येईल का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. हा बॉल अजून एक डॉट बॉल येतोय. शेवटचा अंतिम बॉल आणि 24 धावांची गरज. निर्धाव षटक फेकला जाईल का की या बॉलवर एखादी रन्स किंवा एखादा मोठा हिट आपल्याला पाहायला मिळेल. कारण शेवटचा अंतिम बॉल असणार आहे आणि हा मेडन षटक फेकताना आपण वेद स्वप्नील निकमला पाहिलं. खूप चांगली बॉलिंग स्वप्नीलच्या माध्यमातून. हार्ड लक बोर्ले टीम आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी जेडीएम बेलवली संघाला. खूप चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून राहिला आणि पराजय होताना आपण बोर्ले टीमला पाहतोय कारण सातत्यानं चांगला खेळ बोर्ले टीमचा देखील राहिला आणि जेडीएम बेलवली संघाचा देखील चांगला खेळ आपण सातत्यानं पाहिला. इथून मात्र मी राजा घेतोय आणि i11 डेरवली संघाकडून मला जे समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी i11 डेरवली संघाचा मनपूर्वक आभारी असणार आहे आणि मी इथून